नमस्कार. आजपासून संक्रांत हे सण सुरू झालेला आहे. 3 दिवसाचा सण असतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. सर्व स्त्रिया अगदी उत्साहाने हा सण साजरा करतात आणि आजच्या दिवशी भोगी आहे. भोगी ही विशेष असते, त्यामुळे तुम्हाला या दिवशी अत्यंत महत्त्वाचे काम तुमच्या घरी करायचेच आहे. हे काम प्रत्येकानेच करावे. तर संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. नजरबाधा, वास्तुदोष, पितृदोष असेल तर तो देखील नष्ट होणार आहे आणि मुलांची, तुमच्या कुटुंबाची प्रगती भरभरून होणार आहे. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आजच्या या शुभ दिवशी कापुरासोबत जाळायची आहे, संध्याकाळी कोणत्या वेळेत जाळायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. मी तुम्हाला आज जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता, कारण ही वेळ तिन्ही संध्येची वेळ असते. या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते, सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या परिसरामध्ये वास करत असते. तर लक्ष्मीने देखील तुमच्या घराकडे आकर्षित व्हावे, त्यामुळे तुम्ही तिन्ही संध्येलाच हा उपाय केला तर उत्तम ठरेल. कारण या वेळेत सर्वत्र ठिकाणी सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि आजचा हा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे. भोगीच्या दिवशी तुम्ही असे काही उपाय जर केले तर निश्चितच तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे हे नष्ट होत असतात. हा दिवस शेतकऱ्यांशी देखील संबंधित आहे. संक्रांत असल्यामुळे सुवासिनी स्त्रियांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि हा दिवस इंद्रदेवतांना समर्पित आहे. पाऊस आणि ढगांचे हे दैवत आहेत, त्यामुळे या देवाला समर्पित आहे. शेतकरी चांगल्या पिकासाठी भगवान इंद्राची प्रार्थना करतात, संपत्ती समृद्धीची अपेक्षा करतात. या कारणास्तव काही प्रदेशात या दिवसाला इंद्रण असे देखील म्हणतात. तर विविध भागामध्ये ही भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी लोक त्यांच्या घरातील जुन्या वस्तू काढून टाकतात, ज्यामुळे नवीन पर्वाची सुरुवात होते. भोगीच्या निमित्ताने घरे पूर्णपणे स्वच्छ केली जातात. त्याचबरोबर झेंडूची फुले, आंब्याची पाने याचे तोरण देखील आवर्जून काही ठिकाणी लावले जातात, कारण हे तोरण प्रत्येक शुभ दिवशी लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हा सण देखील महत्त्वाचा आहे. या वर्षातील हा पहिला सण आहे. प्रत्येक वर्षातील पहिला येणारा सण हा संक्रांतच असतो, म्हणून तुम्ही या दिवशी आवर्जून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे, म्हणून तुम्ही संक्रांतीला दाराला तोरण देखील आवर्जून लावायचे असते. आज तर प्रत्येकाच्या घरी ही भोगीची भाजी बनलेलीच असेल आणि तिळाची भाकरी देखील बनली असेल, कारण महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी खास भाजी तयार केली जाते. हरभरा, पावटा, घेवडा, वांगी, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणे, वाटाणा, चाकवत, फ्लावर किंवा थोडेसे बोर देखील या भाजीमध्ये टाकले जातात आणि या सर्व भाज्या एकत्र करून भोगीची भाजी ही तयार केली जाते. बऱ्याच जणांनी बनवली असेल, काहींची बनवायची राहिली असेल तर नक्की या प्रकारे भाजी बनवा. त्यासोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी देखील आवर्जून बनवली जाते. त्याबरोबर लोणी, पापड, वांग्याची भरीत, चटणी, खमंग खिचडी असे देखील अनेक पदार्थ बनवण्याची परंपरा या दिवशी आहे. भोगीची भाजी ही अतिशय चवदार असते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र ठिकाणी बनवली जाते. प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असणार. बाजरीची भाकरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून देखील केली जाते. असे अनेक प्रकारे या दिवशी भोगीची भाजी आपापल्या पद्धतीने बरेच जण करतात, पण या दिवशी या भाजीला विशेष महत्त्वाची मानली जाते. त्यासोबतच हा दिवस अत्यंत पवित्र असल्यामुळे दुसऱ्या दिवशी संक्रांत आहे. सौभाग्यवतीचा हा सण आहे आणि प्रत्येक घरामध्ये अगदी उत्साहाने हा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत प्रत्येक घरी हळदी कुंकू देखील केले जाते. लहान मुलांचे बोर न्हाण केले जाते. त्याचबरोबर नवीन नवरी असेल तर तिला आजपर्यंत संक्रांत सण देखील दिला जातो. तर अशा प्रकारे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आजपासून सुरू होणाऱ्या संक्रांतीच्या पर्वकाळाला रथसप्तमीपर्यंत तुम्ही साजरे करू शकता. यामध्ये तुम्ही हळदी कुंकू करणे आणि अनेक दानधर्म करणे याला देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. तर त्यामुळेच तुम्हाला हा एक उपाय आजच्या या दिवशी आवर्जून करायचा आहे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नजरबाधा, सर्व दोष, वास्तुदोष, पितृदोष हे नष्ट होणारच आहेत आणि कुटुंबाची प्रगती ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला झालीच तर मग वर्षभर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची घरी कधीही कमी पडणार नाही. त्यासोबतच उद्याचा सण हा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्व नकारात्मकता, सर्व शत्रुत्रास नष्ट करून तिळगुळ घ्या आणि गोड बोला हे म्हणत प्रत्येकजण आपापल्या नातेवाईकामध्ये, आप्तेष्टांमध्ये
हा सण साजरा करत असतात आणि अगदी उत्साहाने साजरा करत असतात. त्यामुळे सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी हा एक उपाय करून तुम्ही उद्यापासून आनंदाने हा संक्रांत सण साजरा करू शकता. अर्थातच आजपासूनच हा सण साजरा करू शकता. तर या भोगीच्या दिवशी सर्व भोग संपून नव्याने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये मुले तुमचे ऐकत नसतील, सतत हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील किंवा घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे होत असतील, क्षुल्लक कारणावरून, कारण नसतानाही घरामध्ये चिडचिडीचे वातावरण असेल किंवा मग नकारात्मकता असेल किंवा सतत वाईट विचार येणे असेल, तर अशा काही समस्या असतील तर कधी आपल्याला नजरदोष झालेला असतो, तर कधी आपल्याला शत्रू त्रासामुळे देखील हा त्रास होतो. काही लोक आपल्या तोंडावर आपल्याशी गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी वाईट विचार करतात. तर अशांचा शत्रू त्रास देखील कमी झाला तरच आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यासाठी तुम्हाला असे काही उपाय करायचे असतात ज्यामुळे असे त्रास हे संपूर्णतः नष्ट होतात. त्यासोबतच तुम्हाला एखादी बाधा झालेली असेल, म्हणजेच काय तर तुम्ही कधी कधी बाहेर जाता, कुठली जागा ही चांगली नसते, तिथून नकारात्मकता तुमच्यासोबत तुमच्या घरी कळत नकळत येत असते आणि त्यामुळे घरामध्ये सतत नकारात्मकता ही जाणवत असते. तर अशी कोणतीही बाधा असो, अलक्ष्मी असो, घरातून बाहेर काढून टाकण्यासाठी तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरणार आहे. कारण कापूर हा एक सकारात्मकतेचे रूप आहे. सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी ही एक वस्तू आहे. कापूर जर तुम्ही दररोज घरामध्ये जाळला तर घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होते आणि तुमच्या घराची प्रगती होत असते. पण अशा विशेष तिथीवर जर तुम्ही कापुरासोबत अशा काही वस्तू जर जाळल्या तर अर्थातच तुमच्या कुटुंबाचे कल्याण होते. घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहते. घरामध्ये सकारात्मक वातावरण असल्यामुळे, प्रसन्न वातावरण असल्यामुळे माता लक्ष्मी घरातून कधीही काढता पाय घेत नाही व तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य प्राप्ती होत असते. त्यामुळेच अशा विशेष तिथीवर असे काही उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. तुमचे मुख्य प्रवेशद्वार हे उघडे ठेवायचे आहे. खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. दारामध्ये दिवा लावत असताना तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा लावला तरीही चालेल किंवा तेलाचा लावला तरीही चालेल. तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे, देवाजवळ एक दिवा लावायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे. कारण घरामध्ये फक्त 3च दिवे लागत आहेत. एक तुळशीजवळ, एक देवघरातील आणि एक दारामध्ये. तसे 3 दिवे लावू नयेत म्हणून अजून एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. तो उत्तरेकडे तोंड करून हा दिवा तुम्ही आवर्जून लावा व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एखादी प्लेट किंवा कापूर जाळायचं भांडं किंवा मातीची पंती घेतली तरीही चालेल. तर सर्वप्रथम तुम्हाला त्या कापूर जाळायच्या भांड्यामध्ये किंवा पंतीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळावर तुम्हाला 5 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असतात आणि कापुरासोबत लवंगा जाळणे अतिशय शुभ मानले जाते. त्यासोबतच तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. दालचिनीचा तुकडा नसेल तर थोडेसे चिमूटभर पावडर टाकले तरीही चालेल. दालचिनीला विशेष महत्त्व ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे. याचे उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यात फरक हा पडतच असतो. दालचिनी ही माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे. त्यानंतर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत. तर तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींच्या डोक्यावरून पायापर्यंत असे 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत. हे तीळ तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून, लहान मुलांवरून, आजारी व्यक्तीवरून, घरातील कर्त्या पुरुषावरून, कर्त्या स्त्रीवरून उतरवून घ्यायचे आहे. त्यासोबतच तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील हे तीळ उतरवून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हे तीळ उतरवत असताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप केला तरीही चालेल किंवा तुमच्या कुलदेवतेचं नाव घेतलं तरीही चालेल. मंत्र उच्चार केल्यामुळे एक वेगळीच शक्ती आपल्यामध्ये प्रदान होत असते आणि आपल्याला या उपायाचे फळ प्राप्त होत असते. त्यानंतर तुम्हाला त्या कापुराच्या भांड्यामध्ये हे तीळ टाकायचे आहेत. त्यावर थोडेसे तूप देखील तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे. स्वामी समर्थांचा जप देखील करू शकता किंवा तुमचे जे कोणते गुरु आहेत त्यांचा जप केला तरी चालेल. त्यानंतर घरातील सर्व संकटे, विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हे भांडं तुम्हाला तुमच्या सर्व घरामध्ये धूर पसरवायचा आहे. सर्व घरामध्ये घेऊन हे भांडं फिरायचे आहे. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर थोड्या वेळासाठी ठेवायचे आहे. थोड्या वेळासाठी हे भांडं तिथेच तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर ठेवायचे आहे. त्यानंतर ते घरात घेऊन यायचे आहे आणि ते सर्व शांत झाल्यानंतर त्यातील जी राख आहे ते राखेचा तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांना टिळा लावायचा आहे आणि थोडीशी राख तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायची आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते आणि घरातील लक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाते.
हा उपाय तुम्ही आज भोगीच्या दिवशी केला तर तुमच्या घरातील सर्व दोष नष्ट होऊन तुमच्या कुटुंबाची नक्कीच प्रगती होईल. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.